पिंपरी चिंचवड शहरातील श्री संभाजी बारणे यांच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे। याबद्दल संपूर्ण पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेविषयी आहे तो आपण या ठिकाणी बोलूया। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं, भारताचं, महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्यांच्याविषयी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करत असतो। आपण पाहतो की काही ठिकाणी तलवारी, ढाली, पिशवे यांचं प्रदर्शन करतं। काही ठिकाणी आता गड किल्ल्यांना आता मागच्या काही काळामध्ये युनेस्कोमध्ये त्याचा दर्जा गेलेला आहे आणि महाराजांविषयी आपण बरंच काही ऐकतो। चित्रपट, नाट्य, याच्यातून लोक पथनाट्यवर किंवा ते मोठं काय झालं महानाट्य। तर आम्हाला असं वाटतं की आपण काहीतरी महाराजांविषयी प्रेम व्यक्त करत असतोच, बरोबर। तर सर्वप्रथम पूर्वी म्हणजे ज्यावेळी मला वाटतं लक्ष्मण भाऊ जगताप महापौर होते महापालिकेच्या आपल्या, त्यावेळी आम्ही आमच्या सगळं करून त्यावेळेच्या मंडळींनी लोकवर्गणी काढून एक अर्धा पुतळा महापालिकेला भेट दिला आणि त्यानंतर तो पुतळा थेरगाव गावठामध्ये गार्डन शेजारी बसलेला आहे। त्याला 20 वर्ष होऊन गेले असतात अंदाजे। लक्ष्मण भाऊ त्यावेळी महापौर होते, त्यांनी त्यावेळी स्वीकारला आणि नंतर 1-2-3 वर्षांनी मंगला कदम महापौर होत्या, त्यावेळी त्याचं उद्घाटन झालं। शिवप्रेमी आपण सगळे, महाराष्ट्रात आपले शिवप्रेमी आहे। तर असं करत असताना मग आम्हाला ठरवलं की आपण काहीतरी वेगळं असं थोडंसं काम करावं। मागच्या कालखंडामध्ये आम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या, म्हणजे माझा एक छंद आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेत कुणी कविता संग्रह लिहिला, कुणी शहराविषयी एखादं पुस्तक लिहिलं किंवा महापालिकेत एखादा अर्थसंकल्प आला किंवा एखादी काही चांगली बातमी असं, तर ती मी माझ्या रेकॉर्डला ठेवली। कमीत कमी पिंपरी चिंचवड शहराची 200-300 पुस्तक माझ्याकडे आता आहे। महापालिकेचा काही दोस्त माझ्याकडे आहे, त्याचे रेकॉर्ड मागच्या काही कालखंडामध्ये इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाले। 1200 नगर सेवकांची व्हिजिटिंग कार्डचं आपण त्यावेळी रेकॉर्ड 19 साली केलं होतं। ते पार्श्वभूमी थोडी का सांगतोय की आपल्याला काही गोष्टी माहिती नसतं ते व्हाव्यात, त्याचा उद्देश आहे। तर आता हे काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात हमेशा जात असतो, डेक्कन जिमखाना असेल, बाजीराव रोड असेल किंवा आप्पा बळवंत चौक, तिथे काही ते दुकानांनी पुस्तकं विकत असतात आणि काही पुस्तकं रस्त्यावर विकत असतात। तर आमचे मित्र बाळासाहेब भालेराव असलेले माझे पुण्यातले एक मित्र आहेत शिक्षक म्हणून, ते म्हणजे तुम्ही पिंपरी चिंचवड करताय, पुणे शहराची माहिती घेताय, रेकॉर्ड तयार करताय, छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं पुस्तकाचं कलेक्शन का करत नाही? एक ज्येष्ठ नागरिक शिक्षक त्यांनी सांगितल्यानंतर मला ती आवडली गोष्ट आणि मग ते मी पुस्तकं त्यांनी मला काही दिली। बाळासाहेब भालेराव असतील, ठाकूर साहेब असतील, बरेच माझे मित्रमंडळी, त्यांनी मला काही कलेक्शन, मला पुस्तकं मिळवून दिली, काही विकत आम्ही घेतली। असं करता करता 2-3 वर्षातील 550, आम्ही ज्यावेळी इंडिया बुकला पाठवलं त्यावेळी 501 होती। त्यानंतर परत दुसऱ्या वेळी आम्ही ते माहिती पाठवली त्यावेळी 551 झाली आणि आत्ता पण ते एवढं हे सर्टिफिकेट आल्यानंतर एक 5-6 पुस्तकं अजून वाढले, म्हणजे 555 पर्यंत आकडा गेला आणि भविष्यकाळात आमचं असं हे ध्येय की तो आकडा 1000पर्यंत जावा। म्हणजे हे काळ आम्हाला काहीतरी इंडिया बुकने सर्टिफिकेट दिलं म्हणून थांबायचं नाही, तर आपल्याला पुढे 1000 होतील, अजून कोणी काही दुर्मिळ पुस्तकं देईल आणि ह्या पुस्तकाचा उपयोग नुसता ते कलेक्शनमध्ये ठेवण्यासाठी नाही। मी माझ्या स्वतःच्या 2-3 रूम, आता जे शिवस्मारक आहे, मी 12x12ची रूम खास ह्याच्यासाठी ठेवलेली, तिथं ती कपाटं ठेवले आणि त्याला जोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध अँगलमधल्या, आता माझ्याकडे कमी 60-70 मूर्ती आहेत, सिंहासनावर बसलेले, घोड्यावर किंवा विविध अँगलच्या भक्तिशक्तीच्या, त्या सगळ्या तांबर, पितळ, धातू, ब्रॉन्झ अशा त्या मूर्त्या आहेत सगळ्या, त्या 70-80 आहेत। तर आता त्या मूर्त्यांचं इंडिया बुकमध्ये आपण रेकॉर्ड केलेलं, फक्त पुस्तकांचं आता केले। कधी तर ह्या मूर्त्या आपल्या 500 झाल्या, 200 झाल्या, जे काही समजा आपल्याला का होईल तेव्हा पूर्ण त्यावेळी आपण या मूर्त्यांचं एक असं वेगळं रेकॉर्ड करू शकतो। काय आपण मंडळी तलवारी ढालीतच बघतो, पण आपण हे एक वेगळं उपक्रम केलाय आणि तो त्याची दखल कुठेतरी घेतली म्हणून ते आपल्यापर्यंत पोचलं, म्हणून आज आपण ही पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या माध्यमातून हे महाराष्ट्रातल्या, पिंपरी चिंचवड शहरातल्या, पुणे जिल्ह्यातल्या सर्व शिवप्रेमीपर्यंत पोहोचलं तर त्यांच्याकडे काय दुर्मिळ पुस्तक असेल तर ते सुद्धा उद्या म्हणू शकतो की नाही आमचं पुस्तक तुमच्या लायब्ररीत ठेवा, किंवा त्याचा एखाद्या पुढच्या भविष्यकाळात कुणी अभ्यास करेल, शिवप्रेमी कुणी असेल तर त्याला त्याचा फायदा होईल
म्हणून आज आपण ही एक पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्याबरोबर आता जे मूर्त्यांचं आपण करतोय त्याचबरोबर माझ्याकडं केंद्र शासनाने पूर्वी 2 रुपयाचं नाणं काढत होते 15-20 वर्षापूर्वी. त्यापैकी 1,500 ते 2,000 कॉईन ती 2 रुपयाची माझ्याकडे आहे. त्याला ह्याला जोडून तो विषय आहे. तर अशा पद्धतीचं म्हणून आम्ही काय केलं, छोटंसं 12x12 रूममध्ये शिव संग्रहालय म्हणून आम्ही त्याचे केले. त्याचं काही आधी उद्घाटन वगैरे केलेलं नाही, पण फक्त आता इंडिया बुकचं नोंद झाली म्हणून या आपल्या सर्वांना आपल्या शहरातील शिवप्रेमी जनतेला कळावं म्हणून आज आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि याच्याबरोबर माझ्याकडे आतापर्यंत काहीतरी 3,000 ते 4,000 पुस्तकं आहेत. ते कडून तुम्हाला थोडी माहिती सांगतो. महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून फडणवीस सगळे उपमुख्यमंत्री, भारताचे सगळे पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि राष्ट्रपती त्यांची कमी 500-700 आकडा नाही सांगितलं बोलतो मी, ती 700-800 पुस्तकं ती त्या विषयावरती. पुणे शहरातले मोठे कलावंत, महापौर, उपमहापौर किंवा सामाजिक कार्य यांच्या जीवनावर लिहिलेले कमीत कमी 1,000 पुस्तकं माझ्याकडे त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्यावर कुणीतरी लिहिलेली. पुणे महापालिकेची वेगळी माझ्याकडं असे म्हणजे 1,000-1,500 म्हणजे टोटली ही सगळेजण मिळून म्हणलं तर एक 3-4,000 पुस्तकं माझ्याकडे आता होती. आणि त्याच्यासाठी मी स्वतंत्र 2-3 रूम असे तयार केलेले आहेत. तिथे कपाटं लावले, ते पुस्तकाचं आज केलं आहे त्याला ते गोदरची कपाट आणून ते व्यवस्थित लावले म्हणजे भविष्यकाळात ते आपल्याला पुढे हलवता येणार पाहिजे. किंवा काय आपण बघतो, आपण जर काही गोष्टी घरात ठेवल्या म्हणजे आपली मुलं वगैरे काय ती काय त्याला ते आवडत नाही किंवा काय गोष्टी त्याला ते त्याच्यापेक्षा मी काय केले, स्वतःच्या 3 रूम वेगळ्या केल्या आणि ते बहुतेक दादाचा आढावा तिथे बघून गेले विजय जगतापासून ते स्वतः पाहिलं. आणि आपल्याला कधी वाटलं बघायचं तर मी तुम्हाला माझा नंबर आहे 12-24 तासात कधी फोन करा, फक्त यायच्या वगैरे 2 तास मी तुम्हाला ते सगळं दाखवू शकतो. ठीक, एवढं बोलून मी थांबतो. आणि माझे मित्र विजय जगताप पत्रकार आहेत, माझे मित्र आहेत, ते आपल्याला अजून काही जर माझ्याकडून माहिती त्रुटी राहिली असेल तर 2 मिनिटं आपण सांगावं अशी मी विनंती करतो. संभाजी बारणे आता तुम्हाला त्यांच्या छंदाबद्दल माहिती दिली आहे. वास्तविक एक संभाजी बारणे हे एक वेगळं असं गाववाले आहेत की ज्यांना एका वेगळ्या गोष्टीचा छंद लागलेला आहे. आणि मी त्याचा गेले 36 वर्षापासूनचा साक्षीदार आहे. म्हणजे आता जे त्यांनी माहिती सांगितली की त्यांच्याकडे शिवाजी महाराजांविषयीची 555 मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधली पुस्तकं यांचं त्यांनी संकलन केलेलं आहे. आणि अतिशयोक्ती नाही, परंतु महाराजांचे जे वंशज आहेत किंवा जे म्हणतात आम्ही महाराजांचे नातेवाईक आहोत त्यांच्याकडेही बहुधाही संकलन एवढं नसावं एवढा माझा निश्चित दावा आहे. आणि संभाजी महाराज आपला संभाजी बारणे यांनी गेले माझ्या माहितीनुसार 16 वर्षापासून हे काम त्यांचं चाललं होतं. आणि अजूनही त्यांना अजूनही आपल्या संकलनात कशी भर पडेल असाही त्यांचा प्रयत्न आहे. संभाजी बारणेंनी जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकांचं संकलन केले याच्या व्यतिरिक्त या पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणजे 1970ला हे शहर अस्तित्वात आलं. 70 पासून जेवढे लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत आहेत या शहरामध्ये त्या सगळ्यांचं व्हिजिटिंग कार्ड गोळा करणे, त्या सगळ्यांचा फोटो संकलन करणे, त्या सगळ्यांचे जे काही दुर्मिळ असलेले लेख असतील, विशेष म्हणजे या शहराविषयी जे काही छापून येतं मग ते कुठले मासिक असेल, नियतकालिक असेल, स्मरणिका असेल, दिवाळी अंक असेल, प्रत्येक गोष्टीचं कलेक्शन करण्याचा त्यांना छंद आहे. आणि कधी म्हणजे माझ्यासारखे किंवा आणखी कोणालाही एखाद्या गोष्टीची एखाद्या माहितीची जर गरज पडली तर आम्ही संभाजी बारणेंकडे धाव घेतो. असं एक वेगळं ते व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचा हा जो काही छंद आहे म्हणजे एक वेगळं छंदाने ते झपाटलेले एक व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्या ह्या माझ्या मित्राला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्यांचं जी काही इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली म्हणजे सगळ्यात जे पहिलं असतं गिनीज बुक ऑफ, नंतर लिम्का आणि 3ऱ्या क्रमांकावर असतं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. तर या एवढ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांची नोंद घेतली, दखल घेतली. हे संकलन आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी विनंती करतो कधीही तुम्ही एकदा अवश्य त्यांच्या संकलनाला भेट द्या. म्हणजे फक्त पिंपरी चिंचवड संभाजी बारणे म्हणून नाही तरी एक वेगळं छंदाने झपाटलेला हा जो काही व्यक्ती आहे
त्यांनी जे आता त्यांनी सांगितलं म्हणजे ॲक्च्युली हे मितभाषी आहे, फार एकदा त्यांना बोलता येत नाही, परंतु त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं काम केलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि एखादा या शहराचा भूमिपुत्र अपवादच असा आहे त्यांच्यासारखं की त्याला ह्या प्रकारचा छंद लागला आणि वेळ लागलेला आहे. आणि त्यांचं हे जे काही कलेक्शन आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आणखी त्यांच्या तुम्हाला काही शंका असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. आणखी त्यांना नाही अजून काही विस्ताराने काही समजून घ्यायचं असेल तर मी आहेच आपल्या मदतीला. माझा नंबर आहे, 24 तास मला कधीही फोन करा. मी ते त्यांना समजा त्या संदर्भासाठी एक पुस्तक पाहिजे त्याला मी कधीही उपलब्ध करून देणार. कारण माझं काम आपण ते ध्येयच त्याचे की ज्याचे नुसतं माझ्या घरात ठेवून किंवा माझ्या त्या रूममध्ये ठेवून त्याचा काय उपयोग होणार आहे, ते जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. बहुतेक पुस्तकं बाजारात मिळतात, पण काही अशी पुस्तकं आहे की ती फार जुनी, वाशी बेंद्रे वगैरे. वाशी बेंद्रे तिच्या नातीचा मी मग गेल्या एक 15 व्हिडिओ पाहिला की ज्यांनी पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र ते इंग्लंडमध्ये करून त्यांनी ते शोधलं आणि इकडे पाठवलं. ते नंतर त्यांनी पुस्तकं वगैरे लिहिली. त्यांच्या त्या नातीचं मी अमेरिकेत असते ते त्यांनी सांगितलं की आमची शिवाजी महाराजांविषयी जनतेला माहिती आहे पण संभाजीविषयी किंवा असं काही माहिती नव्हतं. कोण आहे संभाजी? त्या छावा पिक्चराला त्यावेळी त्यांनी जे त्यांच्या व्हिडिओ सांगितलं ते मी 2 मिनिटं सांगतो की बाकीचे एवढं सगळे सरदार वगैरे काही बाहेरला पण माहिती नाही. एक शिवाजी महाराज होतं माहिती थोडंफार. पण त्यामुळे आम्ही आमची संस्था आहे 50 देशामध्ये आमचं NGO आहे आणि आम्ही जी पुस्तकं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो, हिंदीमध्ये आपले काही भारताचे लोक जगात आहेत तर त्यांना ते आम्ही माहिती देतो. असं अगदी म्हणलं ते तर काही ठिकाणी जी उर्दू आपलं कन्नड वगैरे आहे तर खाली मराठी आपलं इंग्लिशमध्ये पण त्याची माहिती लिहिलेली असते. माझे मित्र आहे पुण्यामध्ये ते ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना त्यातलं काही भाषा कळतात आणि काही जरी कन्नड असलं किंवा हिंदी असलं खाली त्याच्या नावाखाली इंग्रजीमध्ये पण लिहिलेलं असतं म्हणजे ते नाव. त्यामुळे आपल्याला ते कळतं लगेच किंवा हे कन्नड आहे, हे तमिळ आहे, हे गुजराती आहे. आणि आपल्याला थोडंफार आपल्याला शिकल्यावर थोडंफार ती भाषा कळते, फक्त पूर्ण आपल्याला तसलं काही कळत नाही. पण आपल्याला माहिती आहे किंवा हे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तक आहे ते मराठीला असतात तेच इकडे थोडंफार असणार त्यांच्याविषयी माहिती. दादा ह्याला एक दुर्मिळ प्रश्न आहे की असं प्रकारचं जे इंडिया बुक मध्ये जसं नोंद झाली तर ह्याचा आपण कोणाच्या रिकॉर्ड मोडलेला हा प्रथमच आहे महाराष्ट्रात. आता म्हणून मी आता जनतेपर्यंत काय मलाही माहिती नाही की मी ते आता सगळं समजा बलकवडे असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा ते इतिहास अभ्यासक आहे. आपण काही इतिहास संशोधक नाही किंवा अभ्यासक नाही. आपण एक शिवप्रेमी आहे आणि त्यांच्या प्रेमापुढे आपण हे कलेक्शन केलंय. आणि समजा त्यांना समजा बाळासाहेब माझे मित्र त्यांना चित्रपट काढायचा आहे काहीतरी समजा थोडासा संदर्भ पाहिजे. आजकाल आपण आता बघतोय थोडे वादग्रस्त चाललंय तर कुठेतरी त्या संदर्भातला घेऊन आम्ही त्याला देणार. आम्ही नाही लिहिलेलं किंवा आम्ही त्यात काही छेडछाड करणार नाही. पण जे ज्या 550-600 लेखकांनी लिहिले पण ते आम्ही त्याला संदर्भ देणार. समजा त्यांना पुण्यात जा किंवा आता काही पुस्तकं नागपूरहून मिळवलेली आपण, काही महाराष्ट्र शासनाची आहेत, काही कोल्हापूरहून, काही सातारा अशा आपण बाहेरून ही पुस्तकं मिळवली. सगळीच आपल्याला पुण्यात मिळाली नाही. कारण पूर्वी काही महाराष्ट्र शासनाने पूर्वी काही केलेली रायगडावर वगैरे म्हणजे ती दुर्मिळ पुस्तकं आपल्याकडे आहेत. या दुर्मिळ पुस्तकांचं काही चार्ज वगैरे आकारणार आहात का वाचण्यासाठी? आपली सेवा आहे आपली. आणि याच्यात मी तुम्हाला सांगतो एक व्यावहारिक गोष्ट सांगतो. आता मी समजा 3 रूम आहेत माझ्या, त्यात 12x12 मी त्याच्यासाठी ठेवले. उद्या एखादा कुणी दुसरा गावाला असता तर मला त्या उद्या भाडे नाही देऊ त्याला 5-5 हजार भाडे मिळत, कुणी 15,000 घालवणार नाही. कोणवणे माझ्या शेजारी राहतात. पण आपल्याला मनापासून आपलं प्रेम आहे आपण त्याच्यासाठी माझं हे छत्रपती शिवरायांचं करतोय. आपण महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री याचा माझे सांगितलं, सगळे उपमुख्यमंत्री, सगळे पंतप्रधान, राष्ट्रपती ह्याची कमीत कमी 700-800 पुस्तकं माझ्याकडे आहेत. दादा आता इंग्लिश, हिंदी, मराठी सगळ्या भाषेतली. ती पण अशीच आहे. पण ते अजून आपण त्याचं रेकॉर्ड केलेलं नाही किंवा कुणी जर मागितलं आपण त्याला ते देणार. मी तर म्हणतो 24 तास. कारण मी समजा साधी भूमिपुत्र असलो, मी काय कुठं नोकरीला वगैरे माझं आमच्या घरी आमचं पोटापुरतं आपलं आहे काही गोष्टी, त्यामुळे आम्ही हे सामाजिक कामच करतो.
दादा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आता तर नोंद झालेली आहे. आता पुढचा हे संकलन वाढत जाईल, आपण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत झेप माराल असं मनीषा आहे का पुढची? हो आहे ना, गिनीज बुकला आता आपण ते ट्राय करतोय ना. आणि आता जे काय समजा आता लायब्ररी स्वरूपात आहे, पुढं मोठं संग्रहालय हो या दृष्टीने पण पावलं चालू असतात. करणारच ना. तर माझ्याकडे जाईल पुन्हा आपण समजा आम्ही पालिकेला विनंती करू, आम्हाला भूखंड द्या, सगळं तिथे शिवाजी महाराज असतील किंवा पंतप्रधान अजून काहीतरी करू शकतो. मराठी भाषा भवन सुद्धा आपल्याला शासनाचा आदेश आहे आपल्याकडे की प्रत्येक शहरात मराठी भाषा भवन झालंच पाहिजे, शासनाचा अधिकृत जी आहे. पण आपल्याकडे अजून झालेलं नाही. तर ते भाषा भवन जर झालं तिथं आपली पुस्तकं ठेवू शकतो. किंवा मला व्यक्तिगत मला त्याचं काही स्वार्थ नाही. तिथं जर राहिलं तर अजून चांगलं होईल, त्याच्यात जनतेला ती वाचायला मिळतील, पाहायला मिळतील. आपला उद्देश व्यापक आहे, पुढचा उद्देश आहे. आता मी आता मागे सांगितलं की राज्य शासनाचा असा GRS महापालिकेला, प्रत्येक महापालिकेला, जिल्हा परिषदेला सुद्धा की प्रत्येक शहरात मराठी भाषा भवन झालंच पाहिजे. त्या महापालिकेने, त्या जिल्हा परिषदेने, त्या संबंधित त्या संस्थेने, नगरपालिकेने. आपल्या इथं आपलं जे महापालिका समजा आपल्याकडे नाहीये. आता मग मी तेच सांगितलं की जर महापालिकेने मराठी भाषा भवन बांधलं तर कदाचित त्यांनी जर विनंती केली की पुस्तकं आमच्याकडे ठेवा, ही पुस्तकं आमच्याकडे ठेवा, आम्ही ती जनतेला त्याचा वापर करून देऊ किंवा तर तसंही होऊ शकतं. माझ्या थेरगावला जरी आलं, माझ्या रूम, मी माझे 3 रूम त्याच्यासाठी दिलेले आहेत. मला तर अजून इच्छा आहे की आपल्या पालिकेमध्ये, आपल्या क्षेत्रात त्या चिखली तर जाधवरावांचा राजवाडा आहे, ऐतिहासिक राजवाडा आहे. आपल्या शहरात म्हणतो ती राजे महाराजांची एकच इमारत होती, पुनवण्याची गडी पडली, पण जाधवरावांची गडी अजून मजबूत आहे आणि तिला त्यांनी दुरुस्ती केलेली. तेव्हा हा विषय पत्रकार परिषदेचा नाही, एक पूर्ण करतो. पत्रकार परिषदेचा विषय नाही हा, पण मी पालिका संभाजी महाराज पुतळा झाला, कुटी इकडे करते तिकडे, ती गडीच विकत घ्यावी महापालिकेने अशी माझी इच्छा आहे. म्हणजे ती ऐतिहासिक वास्तू जर पालिकेच्या ताब्यात आली, हेरिटेज वास्तू, तिथं संग्रहालय होईल, तिथं त्या पुस्तकाचं पण होऊ शकतं किंवा अजून तुम्ही काही तलवारीनं काय करू शकतो. ऐतिहासिक वास्तू त्यांच्याकडून जर विकत घेतली तर तशी आज तिथं पडून येते. तिथं मंगल कार्य त्यांनी केलं होतं, पण तिथं काही चालत नाही तिथं काही. पण ऐतिहासिक वास्तू आपल्या शहरात जगतात, तुला माहिती असेल त्या गोष्टी. पण आता ते आपल्या राज्यकर्त्याचा विषय येतो, मोठा विषय येतो. आपल्यापर्यंत आपण तेवढं पोचू शकत नाही, आम्ही पर्यंत करतो. हा प्रस्ताव, तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे, तळेगावला जर असा काही प्रस्ताव आला तर त्यासाठीचा प्रयत्न पत्रकार आणि सर्वजण तिथले आणि सर्वजण करतील आणि जागा उपलब्ध करून देतील असं मला विश्वास वाटतो. तळेगाव पालिका, तळेगाव उमाबाई दाभाडे सर्व तिथे त्या वडगावला आमचे एक साहित्यिक मित्र प्रभाकर भाऊ, एक चांगले ऐतिहासिक लिखाणावर ते चांगलं आहे. अशा ध्येयवेळ्या व्यक्तीला जर शासनाने मदत केली तर होईल ना. दादा हा एक आता रेकॉर्ड तुमचा मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. ह्याच्या आधी तुम्ही 2-3 रेकॉर्ड केलेले आहेत, मला वाटतं ते विजिटिंग कार्ड. हा कितवा रेकॉर्ड आहे आपला आता? हे दुसरा सेकंड ना, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. आपल्याला आहेत आता विषय माझ्याकडे 5-6 आहे, पण ते हळूहळू आपण करू. एक थेरगावचा इतिहास कोण पुस्तक लिहिलंय दादा? पिंपरी चिंचवडचा इतिहासाच्या दृष्टीने काय लिखाण चालू आहे का आता? नाही, ते विजय जगतापचं मोठं पुस्तक महापालिका करते, विजय जगताप लेखक आहे, मी थेरगावचं लिहिलंय. त्याला 12 साली लिहिलं. त्यावेळेस ते पत्रकार आमचे गरा यादव साहेब होते, थोडी मदत केली. बरं हा दादा, आपण डबल अंतर रेकॉर्ड केलेलं हे केलं, पहिले विजिटिंगचे केलं, परंतु हे रेकॉर्ड करत असताना आता जास्तीत जास्त याचा प्रसार आम्ही लोक तर बातम्या करू तो भाग वेगळा, परंतु अजूनही काही समाजासमोर येण्यासाठी प्रदर्शन आहे, प्रदर्शन होतं आणि प्रदर्शन आपण बोलवतो. तसं काही या दोन्हीचं मिळून महानगरपालिका आणि आपण थेरगाव गावकरी किंवा आपण स्वतः संस्था आपली असं काही प्रदर्शन बनवण्याचा विचार आहे? करतात 100%. आपल्याला हे पोचवायचं आहे. आपल्याला हे फक्त पिंपरी चिंचवड शहरात पुण्यापर्यंत नाही, महाराष्ट्रावरही पोचवायचं. मग ते शूटिंगच्या माध्यमातून असेल किंवा अजून आजकाल आता काय आले नवीन तंत्रज्ञान आले. आता ही पुस्तकं समजा आपण शूटिंग आम्ही केलेलीच आहे की आपण त्याच्यावर पोचवू शकतो. समजा तुम्हाला एखादं लागलं तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता ना, किंवा आम्हाला हे पुस्तक दुर्मिळ वाटते, हे आम्हाला पाहिजे, पण त्याचा आम्हाला माहिती घ्यायची, तसंही होऊ शकतो. आता आपला विषय होता छत्रपती शिवाजी महाराज. फक्त जर माझ्याकडे पंतप्रधान आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,
पण तो विषय आता होता की तुम्हाला आपण सांगितलं पाहिजे मी हा म्हणजे आमचा विषय होता हा. मला तुम्हाला मी यादी देतो माहिती करूया यादी आपण